नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन आणि एक पौराणिक कथा घेऊन आलेलो आहे. तर एक राजा होते काकुडुमी नावाचे. हे एक अंडरवॉटर किंग होते. त्यांचं अंडरवॉटर किंगडम होतं, पाण्याखालचं किंगडम होतं, कुशास्थळी नावाचं. तर ते फार व्यथित होते, त्यांच्या मुलीचं लग्न होत नव्हतं. तर ते डिसाईड करतात, ते ठरवतात की आपण ब्रह्मदेवांची मार्गदर्शन घेऊ. त्याकरिता ते आपल्या मुलीला घेऊन ब्रह्मलोकाला ट्रॅव्हल करतात. सो ही वॉज लाईक अ टाईम ट्रॅव्हलर. तर ब्रह्मलोकाला ट्रॅव्हल करतात ते आणि तिकडे ब्रह्मलोकाला पोचल्यानंतर ते बघतात की ब्रह्म जे आहेत हे थोडीशी बिझी असतात. गंधर्वांचा प्रोग्राम चालू असतो. सो 15-20 मिनटं लागतात ब्रह्मदेवाच्या समक्ष जाण्यासाठी. तर त्यांच्या समक्ष गेल्यानंतर ते त्यांना प्रणाम करतात आणि आपली व्यथा सांगतात. तेव्हा ब्रह्मलोक एकदम जोरात हसतात. ते म्हणतात, अरे पुत्र, जो 15-20 मिनटं तू इथे घालवली, तुला माहिती आहे पृथ्वी तलावर एक 27 चतुर्युग म्हणजे मे बी 120-130 मिलियन इयर्स निघून गेले. म्हणजे तुझ्या काळातली लोक कोणच राहिली ना आता पृथ्वीवर. तर तू आता लवकर खाली जा, खाली इथे वेळ घालू नकोस. आणि आता द्वापर युग चालू आहे पृथ्वीवरती. तू तिकडे कृष्णचे मोठे भाऊ बलराम त्यांच्या मुलीशी आपलं लग्न कर. तर असा मार्गदर्शन घेऊन ते परत पृथ्वी लोकावर येतात. तर ह्याच्यामध्ये काय समजतं आपल्याला की बघा, त्यांचं देवाचं टाईम डायलेशन म्हणजे देवाचे 15-20 मिनटं ब्रह्मलोकाचे ते 27 चतुर्युग आपल्या पृथ्वीवरचा आहे. म्हणजे हा टाईमचा जो फरक आहे ह्यालाच टाईम डायलेशन म्हणतात. तर टाईम इज टेक्निकली मूव्ह स्लोअर ड्यू टू इन्क्रीज इन ग्रॅव्हिटी अँड डिपेंड्स अपॉन द वेलॉसिटी ऑफ दॅट प्लॅनेट अँड ग्रॅव्हिटेशनल पुल. तर असं आहे त्याच्यामध्ये की स्ट्रॉंगर द ग्रॅव्हिटेशनल द मोर स्पेस टाईम इज व्रॅप्ड विच स्ट्रेचेस द ड्युरेशन ऑफ टाईम. म्हणजे मराठी सांगायचं बोललं तर जेवढा ग्रॅव्हिटेशनल पुल जास्त आणि प्रबळ असतो तिकडे अवकाश काळ जास्त वाकला जातो. त्यामुळे वेळेची कालावधी लांबते. किती अनोखी गोष्ट आहे बघा. म्हणजे बघा, आपले पूर्वज किती ॲडव्हान्स होते. वी कांट इवन थिंक फॉर नेक्स्ट 100 इयर्स 200 इयर्स. ते ऑलरेडी अचीव केलं होतं त्या काळच्या लोकांनी. किती अमेझिंग फॅक्ट आहे बघा हा. आवडला असेल तर डू लाईक अँड शेअर अँड कॉमेंट. थँक्यू.